काही ठेवून आज आपण आलेलो शिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये या ठिकाणी मराठा समाज बांधव एकत्र झालेले आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून मराठा समाज मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो वाद पेटलेला आहे, एकंदरीत त्याच अनुषंगाने काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्याच अनुषंगाने या ठिकाणी त्या पद्धतीने त्यावेळी ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचा एकरी उल्लेख केला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्व मराठा समाज बांधव जमलेले आहेत आणि मराठा समाज बांधव या ठिकाणी प्रामुख्याने मागणी करत आहेत की मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवण्यात यावी आणि या संबंधित प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी या संबंधित त्यांनी निवेदन दिले. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित आहेत. काल जे प्रकार घडला त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी जमला आहात का? काल जो जरांगे पाटलांच्या बाबत या आंबेडकर चौकामध्ये जो प्रकार घडला हा निंदनीय आहे. मला म्हणायचंय की हे आंदोलन करणारे धनंजय मुंडेचे लाभार्थी आहेत आणि जे बोलले जरांगे पाटलांवर ते खालच्या पातळीला जाऊन बोलले. आमचा कुणाला आंदोलन करायला विरोध नाही, पण बोलत असताना थोडं तोंड सांभाळून बोललं पाहिजे. आपण बोलत आहोत, कुणाच्या विरोधात बोलत आहेत, तो माणूस व्यक्ती कोण आहे हे बघायला पाहिजे, आपली लायकी काय आहे हे पाहायला पाहिजे. आणि आमचं एकच म्हणणं आहे की हे जे षडयंत्र रचले गेलेलं आहे हे कुठल्या तरी द्वेषीच्या पोटी केलेलं आहे. जरांगे पाटलांना जीवे मारण्याचा जो कट रचलेला आहे, जे कोणी कट रचणार असेल त्याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. गुन्हे दाखल करून त्यांना कडक शासन झालं पाहिजे आणि कडक शासन करून शनी जरांगे पाटलांना या महाराष्ट्र सरकारने Z+ सुरक्षा द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे, जेणेकरून पाटलांच्या जीवाला धोका होणार नाही. नक्की निश्चितच यापुढे पाटलांच्या जीवाला धोका आहे असं मला म्हणायचंय. नक्कीच ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतल्याच्या नंतर आमदार धनंजय मुंडे यांच्यावर 2.5 कोटी ची सुपारी दिली, त्यामध्ये 2 जणांना जालन्यामधून अटक करण्यात आलं. परंतु त्यांचे जे काही 2 हे आहेत, त्यांची आई आणि पत्नी, त्यांनी वेगळ्या स्टेटमेंट दिलेले आहेत की यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनीच त्या दोघांना सांगितलेलं आहे असं त्यांना सांगितलेलं आहे. काय वाटतं? नाही, कारण जरांगे पाटलांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली आणि थेट आरोप केले त्यावेळेस त्यांनी एक रेकॉर्डिंग दाखविल्या की शासकीय विश्रामगृहामध्ये परळीच्या ती रेकॉर्डिंग घडली आणि त्याचे जे गरज आरोपी या त्यांनी देखील सांगितलं किंवा 20-25 मिनिटं ते स्वतंत्र एका रूम मध्ये जाऊन त्यांनी बातचीत केली. ती मला काय माहिती नाही, त्या गरजना स्पष्ट सांगितलं, पण त्यांनी एक रेकॉर्डिंग व्हायरल केली आणि त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांना पुराव्यानेच सांगितलं किंवा ज्या समोरच्या आरोपीवर त्यांनी नाव घेतलं की मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, आमदार साहेबांना सांगितलं, पण जरांगे पाटलांना सुद्धा सांगितलं किंवा मी बी नार्को टेस्ट करायला तयार. त्याच्यावर काय प्रत्युत्तर आलं नाही. जसं की म्हणले आमचे सहकारी किंवा काल आंबेडकर चौकामध्ये जे बाईट झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी आरोपपत्र लाभार्थी टोळींचे आरोप केले. त्याच्यानंतर आमचं एक स्पष्ट म्हणणं आहे की जसं जरांगे पाटलांना सांगितलं की मी नार्को टेस्ट करायला तयार आहे, त्याच्यावर प्रत्युत्तर त्यांनी द्यावा, बाईट देऊन द्यावा, अगर समोर पत्रकार परिषद देऊन द्यावा. जरांगे पाटलावर जे मोठा कट रचला गेला, माझं एकच म्हणणं मुख्यमंत्र्याला, गृहमंत्री स्वतः तेच आहेत, कारण त्यांनी निष्पक्षपणे याची चौकशी करावी आणि प्रत्यक्ष नार्को टेस्ट करून जनतेसमोर स्पष्ट खुल्या मैदानात नार्को टेस्ट करा आणि जनतेसमोर काय ते सत्य मांडावं. एकंदरीत पाहायला गेलं तर प्रदेशचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही डायरेक्ट आरोप साधताय की त्यांना अटक करण्यात यावी. या पाठीमागे त्यांचाच हात आहे. त्यांनीच 2.5 कोटीची सुपारी मनोज जरांगे पाटील यांना कुठल्याही प्रकारे मारण्यासाठी दिली होती. आता सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय आणि महाराष्ट्रातली जनता त्यावेळेसही खूप शांततेत होती. ज्यावेळेस वाल्मिकांनावर सुरुवातीला आरोप झाले, स्पष्ट म्हणजे प्रकरण स्पष्ट व्हायच्या अगोदर त्यांच्या समर्थनात लोक रस्त्यावर उतरून त्यांचा अभिषेक केला. काही बाया माणसं आले, त्यांनी अंगात आल्यासारखं केलं. तर त्याच बाजूत नाही ह्या धनंजय मुंडेवर आरोपच नाहीत, स्पष्ट झालंय, पण तरी त्यांच्या लोकांना किंवा त्यांच्या लाभार्थ्यांना अजून ते मानायला तयार नाहीत की ह्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणून. आता सत्य बाहेर यायला थोडा वेळ लागेल आणि बाहेर आल्यानंतर यांचे लाभार्थी सुद्धा कान डोळे सगळे नाक झाकले जातील. ज्या प्रकारे आता हे निदर्शन व्यक्त होतात, दुग्ध अभिषेक केला जातोय, जे काही पद्धतीने होतंय त्या प्रकारे आता हे वाद कुठे मराठा ओबीसी वाद पुन्हा एकदा चिघळण्याचं संकेत दिसून येईल. काय वाटतं तुम्हाला, मराठा ओबीसी वाद पुन्हा चिघळेल का? नाही, पाटलांचे तसे आदेश आहेत किंवा या जे आपले प्रळीचे आमदार आहेत त्यांना मी एकटा खूप झालो म्हणते, तुम्ही शांत राहा. आणि पाटलांनी आम्हाला तत्व सांगितले सगळ्या समाजाला की आपण शांततेत राहावं, या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा मी करतो. त्यामुळे आम्ही सगळे शांत आहेत. पण पाटलावर कालीदला जे प्रकरण झालं किंवा पाटलावर ज्या माणसानं सुपारी देऊन गुंड पाठवले अशा माणसापर्यंत अभिषेक केला, दुधानं अभिषेक घेतला, मग त्या अभिषेकाला प्रतिकार म्हणून आम्ही निवेदन द्यायला आलो.
नक्कीच. काय मामा या ठिकाणी तुम्ही जमलात, या ठिकाणी निवेदन दिले, काय वाटतं मनोजदादा जरांगे पाटील यांना तुम्ही Z+ सुरक्षेची मागणी केलेली? प्रथम या ठिकाणी मी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी वंदन करून बोलतो की जी पाटलावर कट रचण्यात आला, पाटलाला जीवमानाची जी सुपारी देण्यात आली, त्या निवेदनासाठी आम्ही इथं आलो. आणि जे कालचं जे प्रकरण झालं त्याचाही निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो. आम्ही कुठं साधी सुरुवातीला कुठं कोण्याही तालुक्यात बघा आम्ही कुठं निवेदन दिलेलं नाही, मोर्चा काढलेला नाही. पण आज 4 दिवस झाले जे प्रकरण चाललंय, पाटलांनी सांगितले की मराठा समाजावर शांतता. मराठा समाजच नाही तर इतर गोरगरीब समाज पाटलाच्या मागे, 7 कोटी मराठा समाज नाही तर इतर समाज जे आहे पाटलाच्या पाठीमागे, फक्त येऊन जाऊन टार्गेट करणारा एकच समाज पाटलाला करायलाय. आणि पाटलाला जीव मारण्याची धमकी जर देत असतात आणि पाटलापर्यंत जर तुमची हे जात असेल तर आम्ही तेवढे कमी नाहीत. आम्ही मराठा समाज नाही, आम्ही हिंदवी स्वराज्य उभं केलेलं छत्रपती शिवाजी महाराज मावळे. त्या पद्धतीने आम्ही तुम्हालाही पुरून उरल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हे आम्ही तुम्हाला या शिरसाट पोलीस स्टेशन ठामपणे सांगतो. आणि आज जर इथून पुढे जर मनोजदादाच्या नाव घेऊन जर वाईट बोललात तर याद राखा, मी तुम्हाला इशारा देतोय. आणि दुसरी गोष्ट, दादानं सांगितलं आम्हाला तुम्ही सर्व मराठा समाजाने शांत राहा, फक्त हा पट्ट्या ऐकल्याला बास आहे. आणि जर पट्ट्या ऐकल्याला बसला आम्ही मावळे तर खंबीरपणाने लढत करत. आज काय अहो ह्या चौकात मारा, जरी तुम्ही आज आलता तर ह्या पट्ट्या दादासाठी मराय तयार आहे, हे ठामपणे मी सांगतो. आताही मारला तरी तयार आहे, काही हरकत नाही. धन्यवाद. काय वाटतं या ठिकाणी तुम्ही आता जमलेला आहात, Z+ सुरक्षेची मागणी केलेली आहे आणि संबंधित आरोप जे केलेले आहेत आमदार धनंजय मुंडे यांच्यावर, त्यांना अटक करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही निवेदन दिलेलं आहे. अटक करणं हे विषय आमच्या म्हणजे कुणाच्याच मनीध्यानी नाही. अटक करणं न करणं हे कोर्टाचा कार्यक्रम आहे. आणि दुसरी गोष्ट, सर जरांगे पाटील ज्या वेळेस मराठा समाजावर अन्याय झाला त्यावेळेस जरांगे पाटील आले. तेवढंच न करता पाटलांनी या ठिकाणी दोन मुंडे कुटुंबावर अन्याय झालाय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज मनोजदादा जरांगे पाटील करीत आहेत. आणि त्या जरांगे पाटलाचं म्हणजे अशी लोकप्रियता वाढायली की इतर समाजाच्या सुद्धा मागण्यासाठी जरांगे पाटील येत आहेत. आणि कुठंतरी या जरांगे पाटलालाच नेस्तनाभूत करायचं असा प्रकार आम्हाला दिसून येतोय. आणि त्या प्रकाराचं म्हणजे तुम्हीच काय तर सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे की मनोजदादाची सुपारी किंवा मनोजदादाची हत्या घडवून आणायची कट कारस्थान काय झालेलं आहे ते हे आपल्या सबंध महाराष्ट्रानं बघितलं आहे. आता त्या विषयावर कुणीच असं भाष्य करणार नाही की त्यांना अटक करा. ह्यांना ज्या वेळेस त्यांच्यावर म्हणजे कोर्टात जाईल त्याच्यावर कोर्ट म्हणजे त्या पोलिसाच्या देखरेखीखाली त्याच्यावर गुन्हा निष्पन्न होईल. स्पष्ट मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट नाव घेत उल्लेख केलेला आणि या ठिकाणी सुद्धा अनेक जणांनी आमदार धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेले. त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी निवेदन दिलेत, आमदार धनंजय मुंडे यांना अटक करा यासाठी तुम्ही या ठिकाणी एकत्र जमले आहात. काय प्रतिक्रिया, हा माझा प्रश्न. विषय असा आहे की जरांगे पाटलाने नाव घ्यायचा विषय म्हणजे ज्यावेळेस त्यांच्याकडे काहीतरी प्रूफ आहे त्यावेळेस त्यांनी नाव घेतलंय. आणि ते आज आपण इथं किती म्हणलं तरी थोडीच अटक होणार आहे, त्याला कोर्ट प्रोसिजर पूर्ण करूनच अटक होईल. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला स्पेसिफिक एका धनंजय मुंडे विषयच दोष नाही, तर जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला तर ह्या महाराष्ट्रातला एक मावळा परत जरांगे पाटील होईल, एवढं मी सांगू शकतोय. नक्कीच. दत्ताभाया, काय वाटतं ज्या पद्धतीने काल आमदार धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने सांगितली, 17 तारखेच्या सभेमध्ये सुद्धा मी एक प्रश्न उपस्थित केला होता की ओबीसी मध्ये मराठा समाजाचं काय नुकसान झालं, ईडब्ल्यूएस मध्ये काय फायदा, ते त्यांनी आव्हान केलं होतं की मनोजदादांनी समोर यावं, मी समोर यायला तयार आहे. काय वाटतं यामध्ये मराठा आरक्षणामध्ये फायदा झाला का नुकसान झालं, काय वाटतं? मराठा समाजाचा फायदा आणि तोटा हे आम्ही बघू ना. तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला फायदा आहे का तोटा? आमचा तोटा होईल तर आमचा आम्ही बघू, फायदा होणार आहे तर आम्ही बघू. तुम्ही शांत राहा ना, तुम्ही काही सांगू नका. एवढा जर तुम्हाला पुळका असेल ईडब्ल्यूएसचा तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये जा, आमचे तुमचं स्वागत करतो, बॅनर लावू तुमचं आम्ही. आमचं काहीच म्हणणं नाही, आमचं आम्हाला बघू द्या. या परळी मतदारसंघामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपण फुटल्याच्या नंतर आमदार धनंजय मुंडेला निवडून आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आमदार धनंजय मुंडेला मराठा समाजाने निवडून आणून मोठं केलेलं आहे, हे धनंजय मुंडे साहेबांनी विसरू नये. आज आम्ही कुणावर बी आरोप करत नाहीत, परंतु परिस्थिती अशी भयानक आहे की राजकारणात समाजकारणामध्ये काम करीत असताना जर कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल, मग ते विरोधक असू की शत्रू बी असू, त्याचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न झाला नाही पाहिजे. विचाराची लढाई विचाराने लढा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, पंतप्रधान व्हा, आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला पहिल्यांदा आमदार करणारे आम्ही ते विसरू नका. फक्त एवढं आम्हाला या माध्यमातून या ठिकाणी सांगायचंय. आणि आमचा फायदा आम्ही बघू ना, आम्हाला कळतंय आमचा फायदा. धनंजय मुंडेला मी एक सामान्य कार्यकर्ता विचारतो प्रश्न की या ठिकाणी MSc ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याला परळी तुमच्या माजलगाव वैद्यनाथ महाविद्यालयामध्ये MSc ला ऍडमिशन घेतलेल्या, MSc मध्ये ऍडमिशन घेतलेल्या
ईडब्ल्यूएसच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळते का? फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर धनंजय मुंडे साहेबांनी द्यावं, एवढीच माझी विनंती द्यायचं एक साधारण मतदारसंघातला. नक्कीच. आणि दुसरा प्रश्न असा आहे, ज्या पद्धतीने आता जे 2 आरोपी जालन्यामधून अटक करण्यात आले त्यातल्या एका आरोपीची पत्नी आणि आई समोर येऊन ज्या पद्धतीने त्यांना सोशल मीडियामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेले की हे सर्व काही मनोजदादा जरांगे पाटील यांनीच घडून आले आणि ते दोन्ही कार्यकर्ते मनोजदादाचेच आहेत असं त्यांना सांगितलं. काय वाटतं तुम्हाला, हे सोशल मीडियामध्ये संभ्रम निर्माण करतायत का? त्यांनी असं म्हणलेलं नाही. त्यांनी असं म्हणलेलं की विरोधकांनी दारू पाजली म्हणणं आहे, मनोजदादांनी नाही. चुकीच्या पद्धतीने अफवा या ठिकाणी बातम्या पसरवल्या जात आहेत. आणि त्यांची बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळेत. शत्रूची आई आणि शत्रूची बहीण ती आमची बहीण आहे. त्यांच्या आई, बहीण, वडील, त्यांचे जे काय कोणी घरचे असतील त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. मराठा समाजानं त्याची जबाबदारी घेतलेली. परंतु जाणीवपूर्वक जर कोणी एखादं काम करत असेल, उद्या जर या मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे जर विधानसभेत महाराष्ट्रात काम करत आहेत आणि त्यांच्या जर कोणी जीव मारण्याचा प्रयत्न केला तर तितक्या ताकदीनं आम्ही तिथं सुद्धा बोलू. परंतु कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न जर कोणी करीत असेल तर महाराष्ट्रातली जनता दूधकुळी नाही, गप बसणार नाही. 40% मराठा समाज हे विसरू नका. मातीत मिसळून टाकू, चुकीच्या पद्धतीने बोलू नका. आम्ही शांत आहेत. शांत ठेवण्याचा प्रयत्न राहू द्या. कोर्टामध्ये निर्णय होईल. कोर्टातला निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुणी बोलायची आवश्यकता नाही ना. आम्ही त्याच्यामुळे शांत आहेत. नक्कीच. आता यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? सध्या जर पाहायला गेलं तर ओबीसी मराठवाद पुन्हा एकदा सातत्याने पुढे येऊ राहिलेला आहे. यामध्ये आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मनोज जरांगे पाटील वेळोवेळी आव्हान करताय समाजाला शांत राहण्यासाठी. मराठा ओबीसी वाद अजिबात नाही. ओबीसी सगळा शांतच आहे. ओबीसी एक माणूस म्हणजे ओबीसी नाही. जाणीवपूर्वक 2-3 लोक बोलायले ओबीसी ओबीसी ओबीसीला अहो चांगले लोक आहेत. 12 बरुतेदार, 18 आलुतेदार, गावगाड्यामध्ये सगळे एकीनं आनंदानं गोविंदानं जगायलेले लोक आहेत. कुणाला विरोध नाही कुणाचा. आणि जीव घेण्याचं समर्थन कोणीच करणार नाही. प्राध्यापक लक्ष्मण हाके सरनं सुद्धा सांगितलं किंवा सामाजिक कार्यामध्ये कोणी काम करीत असेल, त्याच्या जीव मारण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याची चौकशी व्हावी. वाघमारे साहेबांना सुद्धा म्हणलं किंवा एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कुणालाच नाही. ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांची भूमी महाराष्ट्र ही. याच्यामध्ये जाणीवपूर्वक कुणी कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही राजकारण करा, विरोध करा ना, मैदानात या, विरोध करू, हार जीत होईल त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही सहकार्य करू ना. पण तुम्ही जाणीवपूर्वक कुणाचा जीव, कुणाचा असो, शत्रूचा सुद्धा जीव घेता कामा नये, ही या ठिकाणी आमची मागणी. नक्कीच. काय वाटतं भैया, एकंदरीत तुम्ही या ठिकाणी सर्व जमलेला आहात. आता तुम्ही निवेदन दिलेले, घोषणाबाजी देखील केलेली, ज्या पद्धतीने आता हा वाद पुन्हा एकदा चिघदळलेला समोर येत आहे. बघा, आपण जर लक्षपूर्वक बघायला गेलो तर ह्याच्या मागे मनोजदादा किंवा इतर मनोजदादाचं वेळोवेळी मराठा समाजाला सांगणे की शांततेत राहा. आम्ही झाली 2.5-3 वर्ष झाला आम्ही हेच करतोय, शांततेच्या मार्गावर जाऊन आमची मागणी मांडतोय. पण सातत्यानं इथून शिरसाळ्यातून आणि इव्हन परळीतून आपण सगळे बघताय, परळीतूनच जास्तीत जास्त ते जे काही आरोपी असतील किंवा पाठीमागचे जे कोणी आरोपी असतील, ज्याच्यानंतर जे तथाकथित नेते असतील ओबीसीचे, आपण जे सर्वांनी पाहिले 2 नेते, त्यांना सुद्धा रसद पुरवण्याचं काम इथूनच झालेलं आहे. आणि आज घडीला कालच्या ज्या इथं शिरसाळ्यामध्ये या परळीचे लाडके आमदार म्हणजे असे लाभार्थी टोळी त्यांची, आम्ही ते काही लाडकं म्हणत नाहीत त्यांना, पण त्यांनी जे काही दुग्धाभिषेक घातला आणि त्याच्यानंतर आमच्या आदरणीय दैवतावर, मनोजदादांवर ज्या पद्धतीने खालच्या स्तरावर बोलण्यात आलं त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे एकत्रित जमलेलो आहोत. आणि इथून पुढे तुम्हाला एक सूचना म्हणून नाही तर सक्त इशारा आहे हा. इथून पुढे तुम्ही बोलताना मनोजदादा किंवा मराठा समाजावर बोलताना गांभीर्यानं बोला, नाही तर तुम्हाला तसं उत्तर देण्याला आम्ही मराठा म्हणून खंबीर आहेत, लक्षात ठेवा. नक्कीच. धन्यवाद. ज्या पद्धतीने आता आपण सर्वांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत, ऍक्शनला रिॲक्शन मिळते हे सर्व पाहणं महत्वाचं आहे. या ठिकाणी मराठा समाज बांधवाचे नेते, शेतकरी नेते या ठिकाणी जोडलेत. काय वाटतं, या ठिकाणी तुम्ही आता उपस्थित आहात, निवेदन दिलेलं आहे, आता कुठेतरी मराठा समाज बांधव पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. आम्ही जे आज निवेदन दिले, या निवेदन देण्याचं कारण एकच आहे की संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावर जो कटकारस्थान करण्यात आलं, एक आंदोलक म्हणून या महाराष्ट्रासाठी ही शर्मीची बाब आहे. आणि विशेष म्हणजे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीकडून ही घटना घडलेली आहे. एक आमदारकीच्या पदावर असलेले व्यक्तीने म्हणजे धनंजय मुंडे यांचं नाव याच्याशी जोडले गेलेलं आहे. आणि याचे संपूर्ण पुरावे आणि पोलीस चौकशीमध्ये येणाऱ्या काळात ते स्पष्टच होणार आहेत. पण चोर ते चोरण पुन्हा शिरजोर जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं कालचं जे आपण बघितलं इथलं आंदोलन, आम्हाला फक्त यामध्ये एवढंच म्हणायचं होतं की त्यांनी घोषणा जरांगे पाटलांच्या विरोधात द्यायला नाही पाहिजे होत्या. त्यांच्या पद्धतीनं त्यावेळी एक घोषणा अशी सुद्धा दिली होती की जातीवादी लोकांचं करायचं काय, म्हणजे त्यांना डायरेक्ट नाव